नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे आतापर्यंत एकूण 7 चॅप्टर्स तुम्ही पाहिले असतील आणि मागील 7व्या व्हिडिओ चॅप्टर मध्ये आपण ऑटो सजेशनच्या मदतीने पैसे कमावणे किंवा जे हवे ते मिळण्यासाठी वापरले जाणारे तत्वे पाहिले. तर फ्रेंड्स, आता आपण या पुस्तकाचा 8वा व्हिडिओ चॅप्टर सुरू करण्यापूर्वी हा चॅप्टर माझ्या त्या मित्रमैत्रिणींना समर्पित आहे ज्यांना शिक्षणाची खूप आवड आहे आणि ज्यांना कमी शिक्षणावर किंवा शिक्षण अर्धवट सोडावे लागले अशा जिद्दी आणि आयुष्यात काहीतरी चांगले करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रकाश झोत घेतलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ समर्पित आहे. तर चॅप्टर नंबर 8 ला सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्रीमंत बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वजण सहभागी व्हा. चॅप्टर नंबर 8, विशेषीकृत ज्ञान, वैयक्तिक अनुभव आणि निरीक्षण. श्रीमंत होण्याकडे जाणारे चौथे पाऊल. ज्ञान 2 प्रकारचे असते. पहिले म्हणजे सामान्य ज्ञान आणि दुसरे म्हणजे स्पेशलाइज्ड, म्हणजेच त्याला विशेष ज्ञान असे म्हणतात. सामान्य ज्ञान कितीही जास्त असले तरी संपत्ती वाढवण्याच्या बाबतीत ते फारसे उपयोगी पडत नाही. सामान्य ज्ञानाची अनेक रूपे मोठ्या विद्यापीठात आढळतात. बहुतेक प्राध्यापकांकडे पैसा फारसा नसतो. ज्ञान देणे ही त्यांची खासियत असते, पण त्या ज्ञानाला व्यवस्थित संघटित करून वापरण्याचे कौशल्य त्यांच्याकडे बहुतेक वेळा नसते. ज्ञान आणि पैसा. ज्ञान तेव्हाच पैशाला आकर्षित करते जेव्हा पैशासाठी स्पष्ट ध्येय ठरवले जाते आणि त्या ध्येयासाठी व्यावहारिक योजना तयार करून त्या ज्ञानाला योग्य पद्धतीने संघटित व बुद्धिमत्तेने वापरले जाते. या सत्याची समज नसल्यामुळेच बहुतेक लोक या चुकीच्या कल्पनेवर विश्वास ठेवतात की ज्ञान म्हणजेच शक्ती. प्रत्यक्षात असा कोणताही कठोर नियम नाही. ज्ञान तेव्हाच शक्ती बनते जेव्हा ते स्पष्ट उद्दिष्टासाठी नियोजित करून वापरले जाते. शिक्षण पद्धतीतील मिसिंग लिंक. शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठी उणीव हीच आहे की शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना हे शिकवण्यात अपयशी ठरतात की ज्ञान मिळाल्यानंतर ते कसे संघटित करायचे आणि कसे वापरायचे. शिक्षणाचा खरा अर्थ. काही लोक असा चुकीचा निष्कर्ष काढतात की हेनरी फोर्ड फार कमी काळ शाळेत गेले म्हणून त्यांचे शिक्षण कमी होते. खरे तर या लोकांना शिक्षणाचा खरा अर्थच समजलेला नाही. एज्युकेशन हा लॅटिन भाषेतील शब्द एडिको या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे आतून बाहेर काढणे किंवा आतून विकसित करणे. एखादा माणूस शिकलेला असण्यासाठी त्याच्याकडे प्रचंड ज्ञान किंवा विशेष ज्ञान असणे आवश्यक नाही. खरा शिकलेला माणूस तो असतो ज्याने आपले मन असे विकसित केले आहे की तो त्याला जे हवे आहे ते मिळवू शकतो आणि त्या प्रक्रियेत इतरांचे नुकसान करत नाही. म्हणजेच तो हे लक्षात ठेवतो की त्याचे स्वातंत्र्य तिथेच संपते जिथून दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला धक्का बसतो. हेनरी फोर्ड आणि कोर्टातील प्रसंग. पहिल्या महायुद्धाच्या काळात शिकागो मधील एका वृत्तपत्रात काही लेख प्रसिद्ध झाले ज्यात असे म्हटले होते की हेनरी फोर्ड हे एक मूर्ख आणि अतिशांततावादी माणूस आहेत. फोर्ड यांनी या विधानाला आक्षेप घेतला आणि त्या वृत्तपत्रावर खटला भरला. कोर्टात वृत्तपत्राच्या वकिलांनी फोर्ड यांना साक्षीसाठी बोलावले जेणेकरून ज्युरी समोर हे सिद्ध करता येईल की फोर्ड हे कमी शिकलेले आहेत. त्यांना असे प्रश्न विचारले गेले ज्यामुळे त्यांना कमीपणा दाखवता येईल. उदाहरणार्थ, बेनेडिक्ट आर्नॉल्ड कोण होता? 1776च्या बंडाला तोंड देण्यासाठी ब्रिटनने अमेरिकेत किती सैनिक पाठवले होते? शेवटच्या प्रश्नावर फोर्ड म्हणाले, ब्रिटनने किती सैनिक पाठवले होते याचा अचूक आकडा मला माहित नाही, पण मला हे नक्की माहित आहे की जेवढे सैनिक गेले होते त्यापैकी फार थोडे परत आले. निर्णायक उत्तर. अखेरीस फोर्ड अशा निरर्थक प्रश्नांना कंटाळले आणि पुढे झुकत वकिलांकडे बोट दाखवत म्हणाले, तुमच्या या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर माझ्या ऑफिस मधील डेस्कवर काही बटणे आहेत. ती दाबली की त्या विषयातील तज्ञ माझ्या मदतीला हजर होतील आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर देतील. मग मला सांगा, जेव्हा माझ्याकडे असे लोक उपलब्ध आहेत तेव्हा मी माझे मन ढिगभर सामान्य ज्ञानाने का भरून ठेवावे? या उत्तरात प्रचंड ताकद होती. कोर्टातील प्रत्येकाला जाणवले की असे उत्तर खरा शिकलेलाच माणूस देऊ शकतो, अशिक्षित माणूस कधीच नाही. विशेष ज्ञानाची शक्ती. माझ्या मते तोच खरा शिकलेला माणूस असतो ज्याला हे माहित असते की गरजेच्या वेळी योग्य माहिती कुठून मिळवायची आणि ती कशी वापरायची. आपल्या मास्टर माइंड ग्रुपच्या मदतीने हेनरी फोर्डकडे ते सर्व विशेषीकृत ज्ञान होते जे त्यांना अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस बनवण्यासाठी आवश्यक होते. ते ज्ञान सगळे त्यांच्या स्वतःच्या मेंदूत असणे आवश्यक नव्हते. अँड्र्यू कार्नेगी यांनीही मान्य केले आहे की त्यांना स्टील व्यवसायाच्या तांत्रिक बाजूची माहिती नव्हती आणि ती शिकण्याची त्यांना फारशी इच्छाही नव्हती. त्यांना फक्त उत्पादन आणि विक्रीचे विशेषीकृत ज्ञान हवे होते जे त्यांना त्यांच्या मास्टर माइंड ग्रुप कडून मिळाले. मोठी
संपत्ती कमावण्यासाठी शक्ती लागते आणि ही शक्ती संघटित विशेषीकृत ज्ञानातून मिळते. औपचारिक शिक्षण कमी असले तरी यश मिळवणे शक्य आहे. पुढील परिच्छेदात त्यांना आशा आणि विश्वास देतो ज्यांना आवश्यक तेवढे औपचारिक शिक्षण मिळालेले नाही आणि जे त्यामुळे न्यूनगंडाने ग्रस्त होतात. थॉमस अल्वा एडिसन यांनाच पहा. त्यांना शाळेत फक्त 3 महिने शिकता आले तरीही त्यांना कधी शिक्षणाच्या कमतरतेची खंत वाटली नाही आणि ते कधीच गरिबीत मरण पावले नाहीत. हेनरी फोर्ड यांनाही फारसे औपचारिक शिक्षण मिळाले नाही तरीही त्यांनी प्रचंड संपत्ती कमावली. याचा अर्थ असा नाही की आजच्या तरुणांनी शिक्षण अर्धवट सोडावे. आजच्या काळात व्यवसायाची भक्कम सुरुवात करण्यासाठी चांगले औपचारिक शिक्षण आवश्यक आहे. डेव्ह थॉमस यांची प्रेरणादायी कथा. वेंडीज रेस्टॉरंट चेनचे संस्थापक डेव्ह थॉमस यांनाही शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते, पण यश मिळाल्यानंतर ते तरुणांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रेरित करू लागले. ते स्वतः उदाहरण बनले आणि शिक्षण सोडल्याच्या 45 वर्षांनंतर हायस्कूल डिप्लोमा मिळवला. त्यांनी GED परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण केली. समुदायातील एका विशेष समारंभात त्यांना डिप्लोमा प्रदान करण्यात आला. त्या दिवशी त्यांनी 500 विद्यार्थ्यांसमोर भाषण केले. हायस्कूलचे शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो. मला वाटायचे आता खूप उशीर झाला आहे, पण आता मला कळले आहे की शिक्षण पूर्ण करण्यासाठी कधीच उशीर होत नाही. मला आशा आहे की हे इतरांनाही प्रेरणा देईल. शेवटचा संदेश. त्यांना हा निर्णय तेव्हा घ्यायला प्रेरणा मिळाली जेव्हा ते आपले आत्मचरित्र डेव्हज वे प्रमोट करण्यासाठी वेगवेगळ्या शहरात गेले. तेव्हा पत्रकार त्यांना विचारायचे, तुम्ही शिक्षण महत्त्वाचे आहे म्हणता, मग तुम्ही स्वतः शिक्षण अर्धवट का सोडले? ते म्हणाले, खरे सांगायचे तर माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तरच नव्हते. म्हणूनच मी ठरवले की हायस्कूल डिप्लोमा मिळवूनच दम घेईन. आज त्यांचा उद्देश एकच आहे. ज्यांनी कोणत्याही कारणाने शिक्षण अर्धवट सोडले आहे त्यांना ते पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणे, कारण शिक्षणासाठी कधीच उशीर होत नाही. मी लोकांना सांगतो, जितके शक्य आहे तितके शिक्षण घ्या. मी 45 वर्षांनंतर डिप्लोमा मिळवला. खरेच शिक्षणासाठी कधीच उशीर होत नाही. आजपर्यंतच्या माझ्या सर्व यशापैकी हीच माझी सर्वात मोठी उपलब्धी आहे, असे डेव्ह थॉमस म्हणाले. आजकाल सतत बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे हजारो लोकांसाठी हे अत्यंत आवश्यक झाले आहे की त्यांच्याकडे पैसे कमावण्याचे एकाहून एक अधिक साधने असावे. कधी असा काळ येईल, काही सांगता येत नाही, जेव्हा नोकरी हातातून जाईल आणि नवीन नोकरी शोधण्याची वेळ येईल. कधी कधी एखादा माल चांगला विकला जात नाही तेव्हा हुशार व्यापारी तो माल जास्त मागणी असलेल्या दुसऱ्या उत्पादनासोबत विकतो. जर त्यांची सेवा अपेक्षेप्रमाणे परिणाम देत नसेल तर चांगले परिणाम मिळवण्यासाठी त्यांना आपल्या योजनेत बदल करणे आवश्यक असते. ज्या लोकांनी शालेय शिक्षणानंतर शिक्षण घेणे बंद केले ते बहुतेक वेळा संपूर्ण आयुष्य मध्यमवर्गीय जीवनशैलीतच घालवतात. यशाचे दार सतत शिकण्याच्या मार्गानेच उघडते. चला एक खास उदाहरण पाहूया. एका किराणा दुकानातील विक्रेत्याला अचानक बेरोजगार असल्याचे जाणवले. त्याला बुक किपिंगचा थोडा अनुभव असल्यामुळे त्याने अकाउंटिंगचा कोर्स पूर्ण केला. त्याने नवीनतम बुक किपिंग सिस्टीम्स आणि ऑफिस मधील आधुनिक मशीन्स वापरणे शिकले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. आपल्या कामाची सुरुवात त्याने त्याच किराणा दुकानदाराकडून केली ज्याच्यासाठी तो पूर्वी काम करत होता. त्यानंतर त्याने 100 पेक्षा जास्त व्यापाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांचा हिशोब किताब पाहण्याची ऑफर दिली. त्या बदल्यात फक्त नाममात्र मासिक फीस घेतली. त्याची कल्पना इतकी व्यावहारिक होती की लवकरच त्याला एका छोट्या डिलिव्हरी ट्रक मध्ये पोर्टेबल ऑफिस तयार करावे लागले. त्यात आधुनिक बुक किपिंग उपकरणाचा संच आणि सहकाऱ्यांचा मोठा स्टाफ होता, ज्यांच्या मदतीने तो छोट्या व्यापाऱ्यांना अतिशय कमी दरात उत्कृष्ट दर्जाची अकाउंटिंग सेवा देत होता. स्पेशलाइज्ड नॉलेज आणि कल्पकता म्हणजेच इमॅजिनेशन हेच असे घटक होते ज्यांच्या जोरावर हा व्यवसाय एवढा यशस्वी झाला. गेल्या वर्षी या व्यवसायाच्या मालकाने जितका इन्कम टॅक्स भरला तो त्या काळाच्या तुलनेत 10 पट जास्त होता जेव्हा तो किराणा दुकानात विक्रेता म्हणून काम करत होता. या यशस्वी व्यवसायाची सुरुवात केवळ एका विचारातून झाली होती. बेरोजगार विक्रेत्यांना हा विचार दिल्यानंतर आता मी आणखी एक असा विचार मांडू इच्छितो ज्यामध्ये याहूनही अधिक कमाईची शक्यता आहे. काही वर्षानंतर नोकरी देणाऱ्या कंपन्यांच्या कन्सल्टंट्सनी सांगितले की जे एम्प्लॉयर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निवडायला येतात ते प्रामुख्याने बिझनेस मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री अशा विविध क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य देतात, कारण अशा लोकांना फार लवकर प्रोडक्शन मध्ये सामावून घेता येते. त्याऐवजी आर्ट्स विषयाचे सविस्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी प्रोडक्शनच्या दृष्टीने फारसे उपयुक्त ठरत नाही. काही विद्यार्थी असेही असतात ज्यांच्यामध्ये भरपूर क्षमता असते
पण 8 ते 20 वर्षाच्या वयात त्यांना निश्चित ध्येय ठरवता येत नाही, त्यामुळे ते करिअर घडवू शकेल असा कोणताही स्पेशलाइज्ड कोर्स निवडू शकत नाहीत. ग्रॅज्युएशन मध्ये विविध विषयांचे शिक्षण घेतल्यानंतरही लोक पोस्ट ग्रॅज्युएशन मध्येही करिअरला महत्त्व करणारे शिक्षण घेऊ शकतात. या पुस्तकातील तरुण वाचकांनी एखाद्या करिअर उपयोगी कोर्सकडे तोपर्यंत धाव घेऊ नये जोपर्यंत त्या कोर्समधून मिळणाऱ्या संधी आणि तोटे यांची संपूर्ण माहिती मिळत नाही. अनेक विद्यापीठे आणि कॉलेजेस विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करतात, जेणेकरून विद्यार्थी स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकतील. अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसेल तर विद्यार्थ्यांनी या क्षेत्राबद्दल जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. प्रत्येक करिअरसाठी विद्यापीठाची पदवी आवश्यकच असते असे नाही. आजच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण कोर्सही उपलब्ध आहेत. अनेक विद्यापीठांनी अशा लोकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले आहेत ज्यांना करिअरमध्ये मदत करणाऱ्या ज्ञानाची गरज आहे. काही सर्टिफिकेट प्रोग्राम्स ही उपलब्ध आहेत जे आपली कौशल्ये अधिक सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी असतात. हे कोर्स बहुतांश वेळा संध्याकाळी किंवा वीकेंडला घेतले जातात, जेणेकरून नोकरी करणारे लोकही त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. होम स्टडी प्रोग्रामला डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम असेही म्हणतात. हे कोर्स करस्पॉन्डन्स किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केले जातात. अशा शिक्षणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता. योग्य प्रकारे निवडलेले असे कोर्स तुम्हाला अधिक स्पष्टता देतात आणि ज्ञान वाढवण्यासाठी अत्यंत मौल्यवान व उपयुक्त ठरतात. जर तुमच्यामध्ये शिस्त असेल तर अशा प्रोग्राम्सच्या मदतीने तुम्ही ते स्पेशलाइज्ड नॉलेज मिळवू शकता आणि शालेय शिक्षणाच्या काळात उपलब्ध असलेली पण वाया गेलेली संधी भरून काढू शकता. होम स्टडी प्रोग्राम्स विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत जे पुन्हा शाळेत जाऊन शिकू शकत नाहीत आणि नोकरी करत असतानाच अतिरिक्त स्पेशलाइज्ड नॉलेज मिळवू इच्छितात. पुढील उदाहरणातून आपण हे समजून घेऊया की एका सेल्समनने एक कल्पना मांडली होती ज्याने माल विकणे सोडून होलसेल पातळीवर बुक कीपिंगच्या व्यवसायात प्रवेश केला होता. जेव्हा त्याच्या बेरोजगारीच्या समस्येसाठी ही योजना सुचवण्यात आली तेव्हा त्याने लगेचच म्हटले, मला ही कल्पना आवडली पण ती रोख पैशात कशी बदलायची हे मला माहित नाही. म्हणजेच बुक कीपिंगचे ज्ञान मिळाल्यानंतरही त्याला त्याची मार्केटिंग कशी करायची हे माहित नव्हते अशी त्याची तक्रार होती. म्हणूनच एक अजून समस्या सोडवणे आवश्यक होते. एका तरुण टायपिस्ट महिलेच्या मदतीने त्याने संपूर्ण कथा लिहिली आणि एक अतिशय रंजक पुस्तक तयार केले ज्यामध्ये बुक कीपिंगच्या नवीन प्रणालीचे फायदे स्पष्ट केले होते. प्रत्येक पान सुबकपणे टाईप करून एका साध्या स्क्रॅप बुक मध्ये लावले गेले. त्या पुस्तकात नवीन व्यवसायाची कथा इतक्या प्रभावी पद्धतीने मांडली होती की त्याच्या मालकाकडे इतके अकाउंट्स आले की ते सांभाळण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली. देशभरात असे हजारो लोक आहेत ज्यांना मार्केटिंग तज्ञांच्या सेवांची गरज आहे जे त्यांच्या वैयक्तिक सेवांचे मार्केटिंग करू शकतील आणि त्यांच्यासाठी आकर्षक बायोडेटा तयार करू शकतील. इथे मांडलेली कल्पना गरजेपोटी जन्माला आलेली होती. ती एक आपत्कालीन परिस्थितीमध्ये उचललेले पाऊल होते, पण त्यातून एकाहून अधिक लोकांचे भले झाले. ज्या महिलेच्या मनात ही कल्पना आली तिची कल्पना शक्ती अत्यंत तीव्र होती. तिने लगेच ओळखले की या कल्पनेत एक नवीन व्यवसाय सुरू करण्याची ताकद आहे ज्यांच्या माध्यमातून अशा हजारो लोकांना सेवा देता येईल ज्यांना वैयक्तिक सेवांचे मार्केटिंग करण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शनाची गरज आहे. जेव्हा त्या महिलेने वैयक्तिक सेवांचे मार्केटिंग करण्याच्या आपल्या पहिल्याच योजनेत त्वरित यश मिळवले तेव्हा तिला प्रेरणाही मिळाली. त्यानंतर जोश आणि ऊर्जेने भरलेल्या त्या महिलेने आपल्या मुलाच्या अशाच एका समस्येचे समाधान शोधले. तिचा मुलगा नुकताच कॉलेजमधून बाहेर पडला होता पण त्याला नोकरी मिळत नव्हती. त्या महिलेने आपल्या मुलासाठी जो मार्केटिंग प्लॅन तयार केला तो वैयक्तिक सेवांची विक्री कशी करावी याचे माझ्या मते सर्वोत्तम उदाहरण आहे. जेव्हा तो प्लॅन पूर्ण झाला तेव्हा त्यामध्ये टाईप केलेली 50 पाने होती आणि सर्व तपशीलवार माहिती त्यामध्ये दिलेली होती. या प्लॅन मध्ये तिच्या मुलाला कोणत्या प्रकारची पोस्ट हवी आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले होते. त्यासोबतच त्या पदावर तो कशा प्रकारे काम करेल हेही स्पष्ट केले होते. हा प्लॅन तयार करण्यासाठी अनेक आठवड्यांची मेहनत घ्यावी लागली. त्या काळात त्या महिलेने आपल्या मुलाला दररोज सार्वजनिक ग्रंथालयात पाठवले जिथून तो आपल्या नोकरीशी संबंधित सर्वोत्तम पुस्तकामधून माहिती गोळा करत होता. तिने आपल्या मुलाला त्यांच्या संभाव्य नियोक्त्यांच्या सर्व स्पर्धकांकडेही पाठवले आणि त्यांच्या व्यवसायासाठी
कोणत्या पद्धती महत्वाच्या आहेत ही अत्यंत आवश्यक माहिती मिळवून दिली. ही माहिती प्लॅन तयार करताना फार महत्वाची ठरली, कारण त्यामुळे तो अपेक्षित पदावर कशा प्रकारे काम करू शकेल हे ठरवता आले. जेव्हा प्लॅन पूर्ण झाला तेव्हा त्यामध्ये अर्ध्या डझनपेक्षा जास्त उत्कृष्ट सूचना होत्या, ज्यांच्या माध्यमातून संभाव्य नियोक्त्याला फायदा होऊ शकत होता आणि त्याचा व्यवसाय अधिक चांगला बनू शकत होता. तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की नोकरी मिळवण्यासाठी इतकी मेहनत करण्याची गरज काय आहे? याचे उत्तर असे आहे की एखादे काम नीट आणि उत्कृष्टरित्या करण्यासाठी थोडी मेहनत लागली तर त्यात काहीच वाईट नाही. त्या महिलेने आपल्या मुलाच्या हिताचा विचार करून जो प्लॅन तयार केला त्याच्या जोरावर त्याला पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये त्याने अर्ज केलेली नोकरी त्याला मिळाली. त्याने मागितलेला पगार मिळाला. इतकेच नव्हे तर याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला खालच्या पदापासून सुरुवात करावी लागली नाही. त्याने ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पगारावर आपले करिअर सुरू केले. पण एवढी मेहनत का करावी? कारण असे की जर त्या मुलाने खालच्या पदापासून सुरुवात केली असती आणि हळूहळू प्रगती केली असती तर त्याला वरच्या स्तरावर पोहोचण्यासाठी किमान 10 वर्ष लागली असती. परंतु उत्तम प्रकारे नियोजित सादरीकरणामुळे त्याला एकाच झटक्यात ती नोकरी मिळाली. खालच्या पदापासून नोकरी सुरू करून हळूहळू वरच्या पदापर्यंत पोहोचण्याची कल्पना जरी प्रभावी वाटत असली तरी त्यातील सर्वात मोठी अडचण अशी आहे की बहुतेक लोक खालून सुरुवात करतात आणि आपले डोके इतके वर उचलू शकत नाहीत की संधी त्यांना दिसू शकतील. परिणामी ते कायम खालच्या स्तरावरच अडकून राहतात. आपल्याला हेही लक्षात ठेवले पाहिजे की खालून दिसणारे दृश्य फारसे सुंदर नसते. तिथे आपल्या महत्वाकांक्षेचा गळा दाबला जाण्याची प्रवृत्ती असते. यालाच आपण रुटीन मध्ये अडकणे असे म्हणू शकतो, म्हणजेच त्याची सवय लागते. त्यामुळे आपण आपल्या नशिबाला स्वीकारतो आणि रोजच्या दिनचर्येत रमून जातो. ही सवय हळूहळू इतकी मजबूत होते की त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही आपण सोडून देतो. हेच आणखी एक कारण आहे की आपण सर्वात खालच्या पायरीपासून नव्हे तर 1-2 पायऱ्यावरून सुरुवात केली पाहिजे. असे केल्याने माणूस आजूबाजूला पाहण्याची सवय लावून घेतो. लोक कसे पुढे जात आहेत हे समजते. मग तो संधी ओळखू शकतो आणि त्या निर्भयपणे स्वीकारून पुढे जाऊ शकतो. डॅन हेल्पिन हे याचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. कॉलेजच्या काळात ते प्रसिद्ध 1930 नॅशनल चॅम्पियनशिप नोट्रे डेम फुटबॉल टीमचे मॅनेजर होते, जे दिवंगत न्यूट रॉकनी यांच्या नेतृत्वाखाली होते. हेल्पिन यांनी अत्यंत निराशाजनक काळात कॉलेज पूर्ण केले, कारण त्यावेळी मंदीमुळे नोकऱ्या कमी झाल्या होत्या. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि मोशन पिक्चर्स मध्ये प्रयत्न करून पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या भविष्यासाठी पहिला ठोस टप्पा ओळखला. कमिशनच्या आधारावर विद्युत श्रवण यंत्रे म्हणजेच इलेक्ट्रिक हिअरिंग ऍड्स विकण्याचे काम जवळजवळ 2 वर्ष त्यांनी हे काम सातत्याने केले, जरी त्यांना ते काम अजिबात आवडले नव्हते आणि त्यांनी असमाधान व्यक्त केले नसते तर कदाचित ते पुढे गेलेच नसते. सर्वप्रथम त्यांनी स्वतःसाठी एक उद्दिष्ट ठरवले. आपल्या कंपनीत असिस्टंट सेल्स मॅनेजर बनायचे आणि ती नोकरी त्यांनी मिळवली. वरच्या दिशेने टाकलेल्या त्या पावलामुळे ते गर्दीपेक्षा इतके वर गेले की त्यांना मोठ्या संधी स्पष्टपणे दिसू लागल्या. शिवाय त्यांनी स्वतःला अशा उंचीवर नेले होते की संधीच त्यांना शोधू लागल्या. हिअरिंग ऍड्स विक्रीमध्ये त्यांनी इतका उत्कृष्ट विक्रम केला की त्यांच्या प्रतिस्पर्धी डिक्टोग्राफ प्रोडक्ट्स कंपनीचे चेअरमन A.M. अँड्र्यूज यांना उत्सुकता वाटली की शेवटी हा डॅन हेल्पिन नावाचा माणूस कोण आहे, जो दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या डिक्टोग्राफ कंपनीची विक्री इतकी कमी करत आहे. त्यांनी हेल्पिन यांना भेटीसाठी बोलावले. इंटरव्ह्यू संपताच हेल्पिन यांची नवीन सेल्स मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांना अकाउंटिंग डिव्हिजनची जबाबदारी देण्यात आली. यानंतर तरुण हेल्पिन खरोखर किती सक्षम आहे हे पाहण्यासाठी मिस्टर अँड्र्यूज 3 महिन्यासाठी फ्लोरिडाला गेले आणि हेल्पिन यांना त्यांच्या नशिबावर सोडले. ते बुडोत किंवा तरंगोत, पण हेल्पिन बुडाले नाहीत. न्यूट रॉकनी यांची ही भावना संपूर्ण जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, मावळत्या सूर्याकडे कुणीही पाहत नाही, याने त्यांना प्रेरणा दिली. त्यांनी आपले काम इतक्या उत्कृष्ट पद्धतीने केले की त्यांची कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट पदी निवड झाली. हे असे पद होते की बहुतेक लोक 10 वर्षाची निष्ठा आणि मेहनत केल्यानंतर अभिमानाने मिळवतात, पण हेल्पिन यांना ते पद फक्त 6 महिन्यापेक्षाही कमी कालावधीत मिळाले. या संपूर्ण तत्वज्ञानात
मी एका मुद्द्यावर भर देऊ इच्छितो. आपण इच्छिले तर ज्या परिस्थितीमुळे आपण वरच्या पदापर्यंत पोहोचतो किंवा खालीच अडकून राहतो, त्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. मी हे अधोरेखित करू इच्छितो की यश आणि अपयश दोन्हीही मोठ्या प्रमाणात सवयीचे परिणाम असतात. मला याबाबत किंचितही शंका नाही की अमेरिकेतील महान फुटबॉल कोच सोबत करिअरच्या सुरुवातीला जवळून जोडलेले राहिल्यामुळे डॅन हेल्पिन यांच्या मनात सर्वोत्तम बनण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती आणि त्याच इच्छेमुळे नोट्रे डेम फुटबॉल टीम जगप्रसिद्ध झाली. हे खरे आहे की एखाद्या हिरोचा आदर्श ठेवणे चांगलेच असते, फक्त तो हिरो विजेता असला पाहिजे. अपयश आणि यश दोन्ही परिस्थितीमध्ये बिझनेस पार्टनर्स महत्वाचे असतात. या तत्वावरचा माझा विश्वास तेव्हा खरा ठरला जेव्हा माझा मुलगा ब्लेअर डॅन हेल्पिन यांच्याशी एका नोकरीच्या पदाबाबत चर्चा करत होता. प्रतिस्पर्धी कंपनी जितका पगार देत होती त्याच्या निम्म्या पगाराचा प्रस्ताव सुरुवातीला मिस्टर हेल्पिन यांनी त्याच्या समोर ठेवला. वडील म्हणून मी माझ्या मुलावर भावनिक दबाव टाकला आणि त्याला मिस्टर हेल्पिन यांच्यासोबत काम करण्यासाठी तयार केले. मी असे यासाठी केले कारण परिस्थितीशी कधीही तडजोड न करणाऱ्या व्यक्तीसोबत जवळचा संबंध निर्माण करणे हा अमूल्य अनुभव असतो आणि या फायद्याची किंमत पैशामध्ये कधीही मोजता येत नाही. आपली कौशल्ये वाढवून उंची गाठणे हे फक्त व्यवसाय करणाऱ्यापुरते मर्यादित नाही. मायकेल जॉर्डन यांनी प्रत्येक पायरीवर प्रचंड मेहनत घेतली, त्यामुळेच ते आपल्या युगातील महान खेळाडूमध्ये गणले गेले. जिंकण्याचा त्यांचा ठाम निर्धार होता आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी व सर्वोत्तम खेळण्यासाठी त्यांच्यामध्ये अफाट इच्छाशक्ती होती. दररोज आपले निकष उंचावणे आणि आपले विक्रम सुधारण्यासाठी ते जीव तोडून सराव करत असत. जॉर्डन यांनी लहानपणीच एक महत्त्वाचा धडा शिकला होता. हायस्कूलमध्ये त्यांना संघातून काढून टाकण्यात आले होते, पण पुन्हा संघात परतण्याच्या त्यांच्या जिद्दीने त्यांना अधिक सराव करण्यास प्रेरित केले. हीच सवय ते आजही पाळतात. ते प्रत्येक पावलाकडे एक आव्हान म्हणून पाहतात आणि प्रत्येक नवीन वर्षाचे स्वागत आशेने करतात. खेळापासून काही वर्ष दूर राहिल्यानंतर जेव्हा त्यांनी पुन्हा व्यावसायिक बास्केटबॉलमध्ये पुनरागमन केले, तेव्हा टीकाकार म्हणू लागले की त्यांचा सर्वोच्च काळ संपला आहे. ते आता संथ झाले आहेत आणि कोणतीही चॅम्पियनशिप जिंकू शकणार नाहीत. पण जॉर्डन यांनी या टीकेलाच आव्हान मानले. ते आणखी जास्त मेहनत करू लागले, पूर्वीपेक्षाही अधिक. त्यांनी वैयक्तिक ट्रेनर सोबत 1 वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम आखला, जिम मध्ये अधिक कष्ट घेतले. त्यांनी हे ओळखले की जसे जसे आपण पुढे जातो तसे शरीर स्वतःच संकेत देऊ लागते. शरीराला कशा प्रकारे घडवले तर सातत्याने चॅम्पियनशिप स्तरावर खेळता येईल, त्याचे परिणाम अत्यंत उत्कृष्ट ठरले. जॉर्डन यांनी 1996 आणि 1997 मध्ये आपल्या संघाला चॅम्पियनशिप जिंकून दिली आणि दोन्ही वर्षी मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरस्कारही पटकावला. मायकेल जॉर्डन यांची चिकाटी आणि जिद्द आपल्याला हे शिकवते की अशाच प्रकारे समर्पित राहून आपल्या वयावर आणि टीकाकारावर मात करू शकतो. कमिटमेंट हा फक्त पहिला टप्पा आहे. त्यानंतर कठोर परिश्रम, शारीरिक व मानसिक व्यायामही तितकेच आवश्यक असतात, कारण तेच तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतात. खालच्या पातळीपासून सुरुवात करणे योग्य नाही. कोणत्याही माणसासाठी खालची पातळी ही कंटाळवाणी, भीतीदायक आणि नफ्याविना असलेली असते. म्हणूनच योग्य योजना आखली तर खालून सुरुवात करण्याची गरज कशी टाळता येते हे मी येथे सविस्तर सांगितले आहे. ज्या महिलेने आपल्या मुलासाठी वैयक्तिक सेवांचा म्हणजेच पर्सनल सर्व्हिस विक्री आराखडा तयार केला होता, तिला देशभरातून लोकांच्या विनंत्या येऊ लागल्या की तिने त्यांच्यासाठीही अशाच प्रकारचे प्लॅन तयार करून द्यावेत. हे सर्व लोक तिची मदत यासाठी मागत होते की त्यांच्या वैयक्तिक नोकरीच्या बदल्यात त्यांना अधिक पैसे मिळावेत. आपण असे समजू नये की त्या महिलेचा प्लॅन केवळ चतुर विक्री कौशल्य म्हणजेच सेल्समनशिप होता, ज्याच्या जोरावर ती लोकांना त्यांच्या सेवेसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळवून देत होती. ती केवळ पर्सनल सर्व्हिसची विक्रेती नव्हती, तर तिच्या ग्राहकांच्या हिताचाही ती विचार करत होती. म्हणूनच ती असा प्लॅन तयार करत होती की ज्यामुळे नियोक्त्याला दिलेल्या अतिरिक्त पैशाच्या बदल्यात पूर्ण मूल्य म्हणजे व्हॅल्यू मिळेल. जर तुमच्याकडे कल्पना शक्ती म्हणजे इमॅजिनेशन असेल आणि तुम्ही तुमच्या वैयक्तिक सेवेच्या बदल्यात अधिक फायद्याचा पर्याय शोधत असाल तर हा सल्ला तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. या विचारातून इतके अधिक उत्पन्न मिळू शकते जे सरासरी डॉक्टर, वकील किंवा इंजिनियरलाही सहसा मिळत नाही. दमदार कल्पनांची नेमकी
मोठी किंमत ठरलेली नसते. प्रत्येक कल्पनेमागे तज्ञ ज्ञान म्हणजे एक्सपर्ट नॉलेज असते. दुर्दैवाने ज्यांच्याकडे जास्त पैसा नसतो त्यांच्यासाठी कल्पनेच्या तुलनेत स्पेशलाइज्ड नॉलेजचे महत्त्व अधिक असते आणि ते अधिक सहज मिळवता येते. या सत्यामुळे अशा माणसाची कायम मागणी राहते आणि त्याच्या समोर असंख्य संधी उपलब्ध होतात. ॲबिलिटी म्हणजे कल्पना शक्ती, तो गुण जो स्पेशलाइज्ड नॉलेजला कल्पनाशी जोडतो आणि त्याला सिस्टमॅटिक प्लॅनच्या रूपात मांडतो, ज्याचा उद्देश अधिक पैसा मिळवणे हा असतो. जर तुमच्यात कल्पना शक्ती असेल तर हे प्रकरण चॅप्टर तुम्हाला अशी एक कल्पना देऊ शकते ज्यामुळे तुम्हाला हवी असलेली संपत्ती मिळायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा, कल्पना अत्यंत महत्त्वाच्या असतात. स्पेशलाइज्ड नॉलेज तुम्हाला कुठेही मिळू शकते, अगदी कोणत्याही चौरस्त्यावर किंवा गल्लीमध्ये सुद्धा. तर मित्रांनो, चॅप्टर नंबर 8 मध्ये आपण हे पाहिले की जनरल नॉलेज किंवा सामान्य ज्ञान ज्यामुळे समाज उपयोगी कोणतेही काम होत नसेल आणि ज्यामुळे त्यांचे रूपांतर पैशामध्ये जर करता येत नसेल तर अशा भरमसाठ आणि अनावश्यक सामान्य ज्ञान घेण्याची काहीही गरज नाही. तर स्पेशलाइज्ड नॉलेज, क्रिएटिव्ह इमॅजिनेशन यांच्या माध्यमातून अत्यंत मोठे यश मिळवू शकतो आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षणासाठी वय कधीच आडवे येत नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जिथे कुठे आहात तिथून म्हणजे वयाच्या कुठल्याही टप्प्यापासून सुरुवात करू शकता आणि स्वतः सोबत इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करू शकता. तर चॅप्टर नंबर 8 संपलेला आहे. पाहत रहा एसके बुक समरी. थिंक अँड ग्रो रिच. नक्की फरक पडत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा. खूप मेहनत करा आणि आनंदी रहा.